बंधुबाबा अशोक खरात यांची नीलम गोरे यांनीही भेट घेतल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी केल्यानंतर हे सगळे आरोप नीलम गोरे यांनी फेटाळलेले आहेत। खरं तर आता माझ्याशी बोलण्यासाठी तृप्ती देसाई आहेत। काल पत्रकार परिषदेमध्ये नीलमताईंनी हे सगळे आरोप फेटाळले असं काही नाही त्यांनी सांगितलं। कसं बघताय सगळ्याकडे? हे बघा, नीलम गोरे म्हणाले की हे जे आरोप आहेत ते काल्पनिक आहेत। काल्पनिक आरोप करायला का मी दुसऱ्या देशातल्या महिलेवर केलेत का? ज्या महिलेला मी ओळखते, ज्या महिला संविधानिक पदावर आहेत आणि जबाबदारीनं एखाद्या साक्षीदारानं येऊन जर मला माहिती दिलेली आहे तर मी त्या संदर्भात जे आहे ते बोललेले आहे। त्यामुळं नीलमताई पूर्णपणे खोटं बोलतायत। मी मध्यंतरीही सांगितलेलं होतं की अशोक खरातच्या प्रकरणामध्ये अनेक राजकीय नावं पुढे येणार आहेत, त्यांचे संबंध पुढे येणार आहेत आणि म्हणून त्याचा एन्काउंटर होऊ शकतो किंवा त्याला जे आहे ते संपवू शकतात। याची कारणच ही आहेत की अनेक नावं समोर आलेली नाही आहेत, अनेक जणांचे फोटो त्याच्याबरोबर नाहीत, परंतु अनेक जणांचे त्याच्याशी जे आहे ते असलेले संबंध उघडकीस येऊ शकतात आणि ते सगळं येऊ नये म्हणूनच त्याचा आवाज बंद केला जाऊ शकतो। आता नीलमताई गोरेंवर जेव्हा मी हे सगळं बोलले आणि त्या नाशिकला जाऊन खराच्या ऑफिसला भेटलेल्याच आहेत, त्या संदर्भात जे काही साक्षीदार पुरावे योग्य वेळ आल्यावर मी जे आहे ते समोर आणणार आहे। परंतु माझ्या आरोपाला उत्तर देताना दुसऱ्याने लिहिलेली चिठ्ठी वाचून का त्या सांगत होत्या? त्यांनी स्वतःचं जे मत आहे ते व्यक्त करणं गरजेचं आहे। म्हणजे तिथंच समजतंय की नक्कीच कुठंतरी पाणी मुरतंय। अशोक खरात आणि नीलमताईंचं जे आहे ते बोलणं व्हायचं, त्यांचे संबंध होते आणि त्या म्हणतात की मी बुवाबाजी मानत नाही, मी कुणाला कधी हाती दाखवला नाही। त्यांच्या बंगल्यावर दर महिन्याला एक गुरुजी येतात। आता त्या गुरुजींचं नाव मला सांगायला नका लावू, पण योग्य वेळ आल्यावर मग मला हे सगळंच सांगावं लागेल। आणि ज्या पद्धतीनं आम्ही सांगितलेलं आहे की एक्सप्रेस इन म्हणजे हॉटेलचं नावही सांगितलेलं आहे, पण तेव्हा प्रोटोकॉल त्यांना नव्हता। तो प्रोटोकॉल मिळावा, ते मंत्रिपद मिळावं म्हणून तर त्या खरातला भेटत होत्या। मग खरात जेव्हा हॉटेलमध्ये जाऊन त्यांना भेटलेला आहे, त्यांनी मग कुठल्या अघोरी पूजा करायला लावलेली आहे का कुठल्या एखाद्या चुकीच्या कामासंदर्भात त्यांना त्यांची शिफारस हवी होती किंवा काय आर्थिक देवाणघेवाण होती? आता याचा तपास जो आहे तो SITने करणं गरजेचं आहे आणि SIT जेव्हा कधी आम्हाला या प्रकरणात विचारेल किंवा आम्हाला बोलवेल तेव्हा साक्षीदार जे खरात बरोबर ऑफिसमध्ये नीलम गोरेंबरोबर गेले होते त्यांना घेऊन जाण्याची माझी तिथपर्यंत तयारी आहे। तुमच्याकडे ठोस पुरावा आहे, त्याच्या आधारे तुम्ही आरोप करताय? हे बघा, पुरावे आता फक्त फोटोच कुणाचे व्हायरल झाले तर ते पुरावे आपण म्हणू शकत नाही, कारण फोटो तर गर्दीतले पण अनेक जणांचे जे वारंवार भेटले, ज्यांचे खरातशी संबंध होते त्यांच्यावर कारवाई झालेली आहे, त्यांचे राजीनामे घेतलेले आहेत। पण नीलम गोरे ह्या ज्या आहेत त्या धादांत खोटं बोलतायत। आम्हाला असं वाटलं होतं की खरातला भेटलं असं त्या सांगतील आणि वर एकदा त्या म्हणतात की मी भेटले नाही, एकदा असं म्हणतात की गर्दीमध्ये जर भेट झाली तर मला माहीत नाही। मग खरात काय अशी व्यक्ती नव्हती की तिथं लाईन लावून तो येणाऱ्यातला होता, त्याच्याकडे लोक VVIP लाईन लावायची। म्हणजे खरातला जे आहेत ते नीलम गोरे भेटलेले आहेत आणि नीलम गोरेंचं हे जे सत्य आहे ते पुराव्यानिशी मी समोर आणणार आहे। नक्कीच पुराव्यानिशी आणणार आहे। तुम्ही आता बोलताना म्हणलं की खरात त्यांची चौकशी व्यवस्थित होईल, त्यांचा एन्काउंटर होऊ शकतो। कशामुळे? हे बघा, अनेक राजकीय मंत्री, राजकीय नेते, IAS IPS या सगळ्यांची नावं जी आहे ती खरात प्रकरणाशी संबंधित आहेत। काही नावं जी आहेत ती सध्या बाहेर येत आहेत, अनेक जणांची जी काही लिस्ट आहे ती अजून बाहेर आलेली नाही आहे। त्यामुळं आम्हाला अशी भीती आहे की म्हणजे एन्काउंटर तर त्याचा करणारच होते, परंतु कदाचित उद्या त्यांनी स्वतःला मारून घेतलं किंवा सुसाईड केलं अशाही गोष्टी ज्या आहेत त्या बाहेर येऊ शकतात। त्यामुळं खरात जिवंत राहणं गरजेचं आहे, कारण खरात बरोबर ही जी काही टोळी सगळी कार्यरत होती, मग ते कुणीही असू देत, कुठल्याही पदावर असू देत, ते बाहेर येणं गरजेचं आहे आणि त्या सगळ्यांवर कारवाई होणं गरजेचं आहे। कारवाई होणं गरजेचं हे होत असताना SITच्या माध्यमातून काल खरं तर पुण्यातील एक कोरेगाव पार्क परिसरात असणारा CA जो खरातांचं सगळं बघत होता, त्याची कोट्यावधीची संपत्ती आहे त्यांनी जमवली, हे सगळं पुढं आलं। बघा, खरातचे जे CA आहेत ते पुण्यात राहायला जरी असले तरी ते शिवनिका ट्रस्टवर सुद्धा ट्रस्टी म्हणून त्यांनी काम केलेलं आहे। अनेक व्यवहार जे खरातचे आहेत त्याच्याकडे जे भक्त यायचे तो कधी फी घ्यायचा ते 2-3 लाखाच्या खाली एकाची फी नव्हती। म्हणजे अनेक ब्लॅकने आलेला जो पैसा आहे तो व्हाईट करण्याचा प्रयत्न जो असेल किंवा अनेक जे व्यवहार आहेत ते कायद्याच्या चौकटीत बसवण्याचे जे काही काम असेल ते त्यांच्या CAने केलेलं आहे। त्यामुळे CAची चौकशी झालीच पाहिजे आणि त्याचे जर कोरेगाव पार्कसारख्या एरियामध्ये
आहे जर 18 रो हाऊस असतील तर मग मला वाटतं की हे रो हाऊस ललित पोफळेचे नसतील, त्याच्या बायकोवर जे आहे बायकोच्या नावाने घेण्यासाठी अशोक खरातचा जो काळा पैसा आहे किंवा त्याचे जे पैसे आहेत ते वाईट करण्याचा तो प्रयत्न केलेला असेल. त्यामुळे या संदर्भामध्ये ललित पोफळेची चौकशी होणं गरजेचं आहे आणि ललित पोफळे जर या प्रकरणात माफीचा साक्षीदार झाला तर खरातचं जे आहे ते पूर्णपणे सगळ्या गोष्टी बाहेर येऊ शकतात. एकूणच आपण पाहिलं तर हे सगळं प्रकरण खूप किचकट आहे. यामध्ये SITला तुम्ही भेटले, SIT आत्ता जे काम करते अजून चाकणकर ज्या हे होत्या त्या भेटलेल्या नाहीत किंवा त्यांची चौकशी झालेली नाही. ह्या सगळा तपास व्यवस्थित होईल असं वाटतंय तुम्हाला? SITच्या ज्या प्रमुख आहेत तेजस्विनी सातपुते एक डॅशिंग अधिकारी आहेत आणि सध्या तरी वेगवान तपास करतायत. त्यांनी हेल्पलाईनला नंबर पाठवल्यानंतर अनेक पीडिता, अनेक ज्यांची फसवणूक झाली आहे असे 200च्या वर तक्रारी त्यांच्याकडे प्राप्त झालेल्या आहेत. काही तपास जो चाललेला आहे तो गुप्तपणे चाललेला आहे कारण बऱ्याच पीडितांची ओळख असेल किंवा फसवणूक ज्यांची झाली ती लोक तिथं जायला घाबरत आहेत. त्यामुळे बरीच माहिती त्या बाहेर देऊ शकत नाहीयेत. पण आत्ताचा तपास तरी वेगवान आणि योग्य पद्धतीनं सुरू आहे. पण जसजशी याच्यामध्ये राजकारण्यांची नावं येतील तर तेव्हा राजकीय दबाव येऊ शकतो का किंवा ती प्रकरणं जेव्हा IAS IPS ऑफिसर जे आत्ता कार्यरत आहेत त्यांची नावं दाबण्यासाठी पुढे जे आहे तो त्यांच्यावर दबाव जर आला तर मात्र हे प्रकरण कुठंतरी थांबू शकतं. नक्कीच आपण पाहतोय की नीलम गोरे यांच्यावर जे आरोप केले आहेत त्याचे आपल्याकडे पुरावे आहेत, ते योग्य वेळी आपण दाखवू अशी भूमिका जी आहे ती या ठिकाणी तृप्ती देसाई यांनी व्यक्त केली. त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये खरात याच्या संदर्भात अनेक गोष्टी ज्या आहेत त्या समोर येण्याची शक्यता आहे. कॅमेरामन आदर्श कटकेसह सचिन जाधव, साम TV न्यूज, पुणे.